राम राम मंडळी. आपले आपण YouTube चॅनलमध्ये आज आपलं पुन्हा एकदा स्वागत. नवा दिवस नवा विषय. आज आपण एक विषय घेतोय, तो म्हणजे आपल्या सर्वसामान्य नागरिकांच्या अतिशय जिव्हाळ्याचा विषय. सर्वसामान्य नागरिक आणि शासकीय अधिकारी कार्यालय किंवा शासकीय उपक्रम. मित्रांनो, आपण आपल्या सर्व नागरिकांना दैनंदिन कामकाजामध्ये नेहमीच सरकारी कार्यालयाचे जाण्याचा आपला प्रसंग पडत असतो आणि सरकारी कार्यालयामध्ये अधिकारी न भेटणं, कर्मचारी न भेटणं हा आपला एक सर्वमान्य अनुभव असा आहे. तर सर्वसामान्य नागरिकांसाठी शासकीय कार्यालयात काय काय असतात, सुविधा असतात, तर हा विषय आपण आज समजावून घेऊ. या विषयावर आपण 2 भाग करणार आहोत. पहिल्या भागामध्ये मी आज शासकीय कार्यालयाची रचना सांगतो. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की 2020 या वर्षी फेब्रुवारी 2020 मध्ये शासनाने एक नवीन शासन निर्णय घेतला आणि त्या शासन निर्णयाच्या माध्यमातून असं ठरलं की सर्व शासकीय कार्यालय हे सोमवार ते शुक्रवार उघडे राहतील आणि शनिवार रविवार हे कंपल्सरी प्रत्येक शनिवार रविवार ही शासकीय कार्यालय बंद राहतील. परंतु हे करत असताना सरकारनं ह्या शासकीय कार्यालयांचा कामकाजाचा वेळ 45 मिनिटांनी वाढवलेला आहे. म्हणून सर्व शासकीय कार्यालय, कुठलेच शासकीय कार्यालय असू द्या, हे 9:45 ला उघडलेच पाहिजे आणि 6:15 हे कार्यालय उघडे असले पाहिजे आणि ह्या कार्यालयीन कामकाजाच्या दरम्यान सर्व कर्मचारी अधिकारी हे कार्यालयातच हजर असले पाहिजे, असा नियम, असा शासन निर्णय 2020 साली केलेला आहे. दुसरं महत्वाचं म्हणजे प्रत्येक शासकीय कार्यालयात माहिती अधिकार अधिनियमाविषयी सविस्तर माहिती नागरिकांना दिसेल अशा स्वरूपात असली पाहिजे. अजून एक, सेवा हमी कायद्यानुसार त्या कार्यालयात देण्यात येत असलेल्या सर्व सुविधांची माहिती ही कार्यालयाच्या प्रमुख ठिकाणी असली पाहिजे. यानंतरही शासनानं नागरिकांच्या सेवेसाठी, नागरिकांच्या सुविधांसाठी वेगवेगळे शासन निर्णय निर्गमित केलेले. आणि त्यातला अजून एक महत्वाचं म्हणजे आपली एक नेहमीच प्रत्येक अडचण अशी नागरिकांची की कुठल्या कार्यालयात गेलं तर कर्मचारी एखाद्या वेळेस भेटेल, परंतु कार्यालय प्रमुख आपल्याला कधी भेटत नाही. म्हणून शासनानं त्याच्यासाठी स्वतंत्र निर्णय जाहीर केला आणि सर्व कार्यालय प्रमुखांनी आठवड्यातील किमान 2 दिवस हे कार्यालयात पूर्ण वेळ हजर राहिले पाहिजे आणि त्यांची सामान्य नागरिकांसाठी भेटीसाठीची वेळ त्यांनी ठरवलेली असली पाहिजे आणि ती दर्शनी भागामध्ये ती लावलेली असली पाहिजे. म्हणजे नागरिकांना त्यांच्या समस्या संदर्भात, त्यांच्या प्रश्न संदर्भात कार्यालय प्रमुखांना भेटता येईल. आणि दरम्यानच्या काळामध्ये कुठल्याही कार्यालय प्रमुखानं आपल्या विभागाची बैठक आयोजित करू नये असाही शासन निर्णय. परंतु बहुतांश कार्यालयामध्ये ह्या नियमाचा पालन केलं जात नाही आणि नागरिकांच्या मूळ हक्क आहे सेवा मिळवून घेण्याचा किंवा शासकीय कार्यालयामधून सेवा हस्तगत करण्याच्या, या सेवा नागरिकांना मिळत नाही. तसेच कुठल्याही यंत्रणेला जर निवेदन दिलेले असेल, शासकीय कार्यालयाला निवेदन दिलेले असेल, तर त्या कार्यालयानं जास्तीत जास्त 12 आठवड्यामध्ये त्या निवेदनाचा आणि त्या मागणीचं निराकरण करणं हे त्या कार्यालय प्रमुखाचं सर्वात महत्वाचं काम आहे. शासकीय कामकाजा संदर्भात अजूनही वेगवेगळे विषय आहेत आणि हे विषय आपल्याला मी पुढच्या दुसऱ्या भागामध्ये हा विषय मी आपल्याला पुन्हा मांडणार आहे. तोपर्यंत हा भाग आता इथंच संपूया. हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, त्यावर कॉमेंट करा आणि शेअर करा. राम राम.